भरत जाधव, माधवी जुवेकर, चिन्मय कांबळी स्टारर झिंग चिक झिंग हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला। या चित्रपटाचा प्रीमियर मोठ्या थाटात पार पडला। पाहूया याचीच काही क्षणचित्र। सर, शब्दाचा अर्थ समजूनच शब्द वापरायला पाहिजे। काही शब्दांनी मनावर घाव होऊ शकते, तर काही शब्द जपून वापरल्यास समोरच्याला आनंदही देऊ शकते। आज खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठी, कारण जवळजवळ 2-2.5 वर्षांपासून आम्ही या चित्रपट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये होतो आणि शेवटी खूप पुरस्कार मिळालेत, आम्हाला खूप कौतुक झालं आणि आज खूप मोठा दिवस आहे कारण प्रीमियरच आहे मुंबईमध्ये। फार चांगलं वाटतं की एवढी सगळी मेहनत केली आहे आणि आता बघू प्रेक्षकांना ती कशा प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो। नक्कीच आम्ही शुअर आहोत की चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल। अपेक्षाने तर खात्री आहे की म्हणजे आमच्यामध्ये तरी पिक्चर छान प्रकारे बनला आहे। एक गळ्यात घातल्यावर डॉक्टर होतो? हो, का रे? मला पण डॉक्टर व्हायचं, डॉक्टर श्याम। पण असं वाटलंही नाही की कधीही की माझी पहिली फिल्म आहे वगैरे। प्रत्येकाने दरवेळेस समजावूनच घेतलं होतं आणि धमाल तर विचारू नका, खूप केली। आम्ही रूमवर पिलो फाईट वगैरे खेळायचो आणि सेटवर तर हे लोक क्रिकेट वगैरे खेळायचे, त्यामुळे खूप मजा। आनंद आहे। आता हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल, मग लोकांना कसा वाटेल वगैरे याची उत्सुकता नक्कीच आहे, कारण जरा टोटली वेगळ्या धाटीचा चित्रपट आहे, त्यामुळे नाही म्हटलं तर थोडंसं टेन्शन आहेच, पण नक्की आवडेल अशी मला खात्री आहे। 5 जरी शेतकरी आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाले ही फिल्म बघून, तर मला वाटतं हे सगळं श्रेय या झिंग चिक झिंग फिल्मला नक्कीच असेल। 8,500 लय कमी आहेत, लयच कमी आहेत। साऱ्या स्वप्नांचा झाला चोळा मोळा, बनव्यात तुम्ही एकटे नाही मरणार, आपण चौघांनी इश्क खाऊन मरूया। मानवतेला काळीमा फासलेल्या आणि महाराष्ट्रातल्या खैरलांजी इथं घडलेल्या एका भयावह प्रकरणावर आधारलेला वाळवी नावाचा एक चित्रपट येतोय। खरं तर अशा विषयांवर चित्रपट करताना भरपूर व्यवधानं सांभाळावी लागतात। कदाचित म्हणूनच वाळवी या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता आहे। ये लाश है 21 वर्ष सुधीर, जो इस परिवार का सबसे बड़ा बेटा था। NSTN अकादमी आणि सुमन रघुनाथ फिल्म्स निर्मित वाळवी नावाचा एक चित्रपट येतोय। खैरलांजी इथं घडलेल्या भयावह घटनेवर आधारलेल्या या चित्रपटाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली। व कानाकोपऱ्यात हा प्रयत्न, हा असा हत्याकांड घडलेला आहे, हा खैरलांजी हत्याकांड कुठे घडू नये म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदाम वाघमारे यांनी या प्रसंगी चित्रपट निर्मिती मागचा हेतू सांगितला। हा चित्रपट एक आंदोलन आहे, ही आत्मीयता आहे की सर्वसामान्यांसाठी, दलितांसाठी, यातल्या पीडित दलित माणसाची कथा कुठेही सर्वसामान्य पडद्यावर यावी, ज्यांच्या मेहनतीवर हा देश टिकून आहे। त्यामुळे ह्याच्या पाठीमागे कुठलाही दुसरा हेतू नाही, हा चित्रपट एक आंदोलन म्हणूनच करत आहोत। या चित्रपटात बहुतेक सगळेच नवोदित कलाकार आहेत। यातल्याच एका अभिनेत्रीनं व्यक्त केलेलं हे मनोगत। माझी भूमिका त्या आईची आहे। तिने आपल्या मुलांना कसं वाढवलं एका अशा अनोख्या परिस्थितीमध्ये आणि कसं काबाड कष्ट करून तिने आपल्या पोरांना शिकवलं, मुलीला शिकवलं आणि तिची इच्छा होती की आपल्या मुलांनी आणि मुलींनी काहीतरी बनावं, पण समाजाने त्यांना जगू दिलं नाही। तिच्या मुलीवर अक्षरशः बलात्कार आणि स्वतः त्या बाईवर जे सुरिका भूतमांगे आहे त्यांच्यावर बलात्कार केला।
शो टाईममध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा आता घेऊया एक किंचितशी विश्रांती. आळीच नाही मला, केव्हाच कच्चं तोडून खाल्लं मेल्यानं. तुकडं तुकडं केलं त्यानं कधीच. मला पदर बी आला नव्हता तेव्हा माझ्या आईकडनं विकत घेऊन लगीन लावलं त्यानं माझ्याशी.